नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. चला तर मग आज आपण बनवून घेऊया भरलेली शिमला मिरची. तर त्यासाठी मी इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला एक टमाटोसुद्धा कट करून घ्यायचा आहे. ॲक्च्युली आपण हा कांदा आणि टमाटर ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत. आणि शिमला मिरची आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या शिमला मिरचीचे असे देठ काढून घ्यायचे आहे. त्यामधल्या सर्व बिया आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला शिमला मिरची चे देठ काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्व गृहिणींची लसूण सोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर चाकूच्या साहाय्याने जर आपण असा लसूण सोलून घेतला तर आपल्या नखांना इजा होत नाही आणि लसूण जर काही खराब असेल तो आपल्याला चाकूच्या साहाय्याने लगेच साईडला काढता येतो. तर अशा प्रकारे आपल्याला लसूण सोलून घ्यायचे आहे. साधारणतः मी 3-4 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आपल्याला अद्रकसुद्धा घ्यायचं आहे आणि अद्रकाचे आपल्याला सालसुद्धा काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. त्यावरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि स्टफिंगसाठी लागणारं साहित्य जे आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे. शेंगदाणे आधी परतवून घ्यायचे कारण की शेंगदाणे भाजायला जरा वेळ लागतो आणि ते पण मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला डाळवा घालायचा आहे. इथे मी साधारणतः 3 टेबलस्पून डाळवा घेतलेला आहे. तुम्ही डाळवा नसेल तर बेसन पीठसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला डाळवासुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 चम्मच मी इथे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. ॲक्च्युली खोबऱ्याचे जर आपण तुकडे टाकले तर ते मिक्सरमध्ये चांगले असे बारीक होत नाही. जर आपण कीस बनवून जर आपण त्यामध्ये घातला तर तो छान असा बारीक होतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा आपण टाकलेला आहे. तो पण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे आणि छान असे जिन्नस भाजून झालेत की आपल्याला ते एका ताटामध्ये थंड करायला काढायचे आहेत. साधारणतः 5 मिनिटं तरी आपल्याला हे सगळे सुखे मसाले थंड होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मसाले टाकलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी तिखट, मीठ, हळद आणि जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर राहिलेला सगळा मसाला मी त्यामध्ये घातलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. कोथिंबीर जर तुम्ही जेव्हा यूज करत असाल भाजीसाठी तेव्हाच घाला. जर तुम्हाला हा मसाला असाच ठेवायचा असेल तर त्यामध्ये कोथिंबीर घालू नका कारण की कोथिंबीरने जरा मॉइश्चर पकडलं जातं. बघा, कोथिंबीर टाकल्यामुळे मला या मसाल्यांमध्ये पाणी टाकायचं गरज पडली नाही. त्यामुळे तो असा जरा ओलसर असल्यामुळे मी सगळ्या त्या शिमला मिरचीमध्ये हे जे स्टफिंग आहे ते भरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व शिमला मिरचींमध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. तुम्ही हा मसाला स्टोअरसुद्धा करू शकता आणि तोच आपण भरलेली वांगे, भरलेली कारले यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. त्यानंतर कढईमध्ये मी जरा तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला या मिरच्या अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि वाफेच्या साहाय्याने त्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आणि 2-2 मिनिटांनी आपल्याला ह्या शिमला मिरची अशा परतवून घ्यायच्या आहे. त्यामुळे त्या छान अशा शिजून येतात. चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या मिरच्या परतवायच्या आहे. अशा प्रकारे शिमला मिरची वाफेवरती आपल्याला होऊ द्यायची आहे.
तर बऱ्याचपैकी शिमला मिरची झालेली आहे. त्यानंतर ही शिमला मिरची आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे, कारण की आपण यानंतर ग्रेव्ही बनवणार आहोत. जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही तशाच शिमला मिरची खाऊ शकता. ग्रेव्हीसाठी मी इथे कांदा घातलेला आहे, त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि स्टफिंगसाठी जो मसाला आपण बनवलेला होता त्यामधला काही मसाला मी ठेवलेला होता, तोच आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि ते सर्व असं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. परत ग्रेव्हीसाठी आपल्याला तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर हे आपल्याला घालून परत मिक्स करायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. गरम पाणी घातल्याने भाजीला छान कलर येतो आणि भाजी लवकर होते. तर अशा प्रकारे आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त लागत असेल तर तुम्ही पाणी जरा जास्त घालू शकता. त्यानंतर आपल्याला हे 2 मिनिटं तरी होऊ द्यायचं आहे. पाणी घालून सुद्धा आपल्याला ते असं छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या शिमला मिरची आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहेत. तर अशा प्रकारे शिमला मिरची आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे. जर शिमला मिरची झाली नसेल तर ती परत या वाफेवरती होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला साधारण ते 2 मिनिटं आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आहे. पाणी जास्त घालायचं नाही, कारण की शिमला मिरची ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे भाजीला छान असा कलर आलेला आहे आणि ग्रेव्हीसुद्धा छान बनलेली आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही तशाच शिमला मिरची टिफिनवर सुद्धा देऊ शकता आणि ते खायला अगदी अप्रतिम लागते. तर आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.